का रे बस ना. काय टेन्शन नको घेऊ. होत राहतं. एक पोरगी गेली की दुसरी येत राहते. काय टेन्शन नाही घ्यायचं एवढं. तू येडाय कर काही. खरं प्रेम आहे माझं तिच्यावर. मी काय टाइमपास नव्हतो करीत. माहिती आहे मला 8 वर्षापासून तुझं प्रेम आहे तिच्यावर. सगळ्या गोष्टी तुझ्या मान्य आहे. पण कसं राहतं माहिती आहे का, काही गोष्टी आयुष्यात भाऊ हसत हसत सोडून दिलेलंच बरं राहत. तुला खरं सांगू का, मी तिच्याशिवाय जगू नाही शकत. मला असं वाटतं कुठेतरी जीव द्यावा जाऊन. आणि ती मस्त माझ्यानी जगू राहील. माझ्यानी खाती पेती मस्त. लय स्वप्न बघितली होती मी. लग्न झालं बारीक असं झालं. करीन तसं करीन, पण आहे ना सगळे स्वप्न भंग झाले माझे. जाऊ दे, रडू नको. ऐ, रडू नको. रडून काय होणार आहे. मी नाही रडून जगू काय शकत, नाही जगू शकत. बरं तुझ्यात हिंमत आहे का. तिला उठवायची हिंमत आहे का. काय करू आता मी. तिची तयारी आहे का पळून जायची. तिची आई हा. काची मला तर नाही म्हणली ती. नाही नाही, अरे ती लग्न करेल माझ्यासोबत. अरे मी गेलो होतो तिच्या घरी गेलो होतो मी. ती काय म्हणे माहितीये का, यांनी जर रितसर जर मागणी टाकली तर माझ्या घरचे देतील म्हणे. मग काय पळून बिळून देणार नाही. मग मी पळून बिळून देणार नाही म्हणे. घरी घरी कसं जाऊ मी, घरच्या समोर कसं बोलू. पाय बाबा एक त्या पण तिनं बोलायला पाहिजे ना. तुझ्या मम्मी पप्पाला पाठव, नाही तर तू स्वतः जाय. नाही नाही, पण तिला 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 बोलता येत नाही घरी. तिनं बोलायला पाहिजे ना. पोरगी ती कसं बोलन. पोरगी कोणतीच बोलू शकत नाही. तू स्वतः जाय तिथं आणि डायरेक्ट म्हणायचं आमचं दोघांचं एकमेकावर प्रेम आहे आणि मला लग्न करायचं आहे. आणि मी इमानदारीत तुम्हाला सांगतोय म्हणा, मी काही हिला पळून दिलं नाही किंवा हिला फसवलं नाही, काहीच नाही असं स्पष्टपणे सांगून द्यायचं. मला तसंच वाटतंय, पण हिंमत नाही होणार रे. कसं करावं काय. काय कर, एक बियर घे. हा डब्बा भेटतो बा डब्बा. हा. त्यातला आहे ना अर्धा डब्बा पे. बियर दारू नाही पित मी. येडा झाला का काही. म्हणजे दारू पिऊन जायचं की म्हणजे मी लग्न जुळायला चाललो का मोठायला चाललो. अरे थोडीशी बियर पिला ना तू, एवढीच प्यायची. वास बीस येणार नाही, काहीच होणार नाही. तुझ्यात ताकद येईल. तुला चढणार बी नाही, हा समोर वाटणार बी नाही, पण तुझ्या मधून आहे ना मधून ताकद येईल तुला. खरं का. नाहीतर हे बघ, जर कळलं ना मी दारू पितोय म्हणून, मग आहे ना विषय संपल बरं का तिथंच. लग्न नाही होणार माझं. मग एवढी पिऊच नको, फक्त एनर्जी पुरती पे. बरं ठीक आहे. हा. होईन ना काम. पण झोकंडे बिकंडे गेले नाही पाहिजे. थोडं 2-4च घोट पितो. 2-4 घोट पे आणि बिंदास राह. काय पैसे पाठव तुला. नाही काय नाही, आहे माझ्याकडं. हा ठीक आहे, जाय मग चल येऊ का. बिंदास होईन ना काम. जाय तू. बरं येऊ का. बेस्ट ऑफ लक. हा धन्यवाद. हा हा येतो. असा कुठेल ना तो निजभर बस कधी मादच मोडेल तो. काय म्हणते सुंदराबाई, काय काम काढलं आज. आले बाई तुझ्याकडे असं. काय हो, कधी येते नाही काय नाही. आज लय वाकडी वाट केली बाई इकडं. कर मला घरी हं, मग आले आत्ता मळ्यातून आले, खुरपं फेकलं. हं. मग म्हणलं यावं का तर बाई कुंग्या काय घालून असं जावं यावं वाटलं आले. एक विचारू का, विचारा ना बाई. अं, लग्न करून टाका पुरीचं. किती दिवस तुझं का कोणाचं. पोरीचं. पोरीचं करून टाकायचं. करू आता. शिकत या अजून काय एवढं लगेच तिचं नेट चालू. अशी कवर शिकते आता, करून टाकायचं लग्न. आता लोकांच्या पळू पळू जात्या बाई. बरी आहे. काय आली नवरदेव होता नातं लावू राहिली नवरदेव आहे. मग पोरीचं लग्न करून टाका. कोणा का नेवर देऊ. पासा आहे माझा. कुठला भावाचं पर्यंत ना शिकला. नाशिकला. काय काम करतो. काय करतो तो. मिलिटरीत आहे कोण. बासा माझा. मिलिटरी नाही. आम्हाला मिलिटरी वाल्याला नाही द्यायची. का नको कारण बाई, 4-4, 5-5 वर्ष पुरी संघ नेती नाही. आणि बेव वाटत बाई मला तर. नाही काय नाही ब्यावाचं नाही. ते उलट सर्व चांगली देशी सेवा करतो तो. त्याच्याबद्दल तर नाही काही आपल्याला. पण ते कसं आहे, पुरीची पोराची भेटच होत नाही 4-4, 5-5 वर्ष. आणि कुठं बसे तो आल्या हाताखाली काम करायला. तो हाताखाली कुठं पाठी तो भावाच्या द्यायच्या हाताखाली. एक तर आमची पोरच्या मापाची नाही बाई. कस काय काय करतो. नाही नाही नाही. मग आमच्या पोरीला इतके दिवस म्हणजे लग्न लावून दिला नवरा.
जवळ नाही हा चालणार तिथं हा नाही नाही तिला जमणारच नाही. नाही 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 मग दुसरा एक आहे मग ते सुद्धा आता पण तबी आमची पोर आहे ना आताही सुद्धा गावात गेली काय म्हणा म्हणते? चॉकलेट आणा काय हा, मग काय दुस- म्हणे दुसरा दुसरा एक आहे एक म्हणलं म्हणे म्हशीचा तबीला आहे त्याच्या घरी म्हशी फळ्या म्हशी तबीला आहे तबीला घरी म्हशी अगं गोठा आहे गोठा बघ तिथं बी. हा चांगलं होईल ना पोरीचं म्हणजे तिला माही पोर काय चौदन मारायचे का शान बरोबर आता याच्यावरूनच मार राहिले की गोठ्यावाली हा बाई काय बोला त्या एकच पोर आहे आम्हाला का 17 पोरी नाही झाला आम्हाला एखाद्या मागे निघून कर ताकद आहे का पुरीची ताकद आहे का मग तू काय भरोसा आहे तू एक कर निघ बरं तू डोकं लावायला नको येत जाऊ एक तर माही बायको येडं जावं ना ती कोणाचं ऐकती काय म्हणते हा? हा येण्यासारखं काही बसती गोळा करून म्हणजे काला घेतं तिला बोलून मी बोलवलं काय वाटवाशे काही गळ्यात घालून घेशील का गोंगडा हे एक वाय बरा बाय हा वाय बरं ती काय म्हणले बोलता बोलता पाहिले की लगेच काय आपल्या तिथे येऊन जाईल मग एखाद्या भाग हात धरून मी आता ऐकलंच तुला नाही बा. कानात काय ठोकेल होतं काय तुम्ही खाला उचलून हा? द्यायचं जरा मग काला बघ ठोकी इकडं मग आता बोरीला बोर लागल्यावर कोणी खडे हा मारणार कसं काय मारू तिकडे हा ए बाय 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 बरा बाय बाई हो काही डोक्याला येते काही बोलते जावं लागेल तेव्हा करू आपण पुरीचं लग्न डोक्याला ताण नाही घ्यायचं आपली पोरं तशी नाही अहो जगाचं ऐकावा तर टेन्शन येतं रात्रभर झोप येत जगाचं नालायक असतील आपली पोरं नालायक आहे का हा आपली गंज तुम्ही म्हणता ना आलायक नाही पण काय अरे तू इकडे काल आलाय निघतो का तू पाहिला गोंगाळ पारच्या पोरगी कुठे कोणाची तुमची काय करायचं तुला लग्न कोणा सांग तुमच्या पोरी संग कोण म्हणलं तुला प्रेम आहे माझं तुला कोण म्हणलं ती म्हणली काय म्हणली स्वतः म्हणली मला काय म्हणा लग्न करीन तर तुझ्या सोबत काय लग्न करीन तर तुझ्या सोबत डोंगरावला हात मारू का वाल्या काही कर मला काही करा हा मी तरी लग्न करणार गजरे तुम्ही तर म्हणले होते कुठे ती कुठे तुम्हाला कावर लात मारत मागू पोर आपल्यावाली तुझ्या आईच्या अवताचा तुझ्या चिकाटवे तुम्ही म्हणले कशी काय पोर आपली तशी का मग हा कोण आलाय पोरगी कुठे हा घर जावाय कसा तिला काय फोन आला? कर फोन कर तिला बोलून घ्या कोण तिला काला ए, ते? उभा राह बोलून घ्या काय डोक्याला तार बघ काजल ए पोरी इकडे ये ग बाया कोण उरड फुक्या आलाय पाय का कोण आहे हा? काजल मी आलो मग काय करू मी आलं तर? अग असं काय बोलते तू लग्न लग्न करायचंय तू मला काय बोलली होती काय बोलले ते विशाल पशी बोलली होती ना काय तो जर घरी आला माझ्या आई बाबाला जर सांगितलं तर मी लग्न करायला तयार होईल मी कधी बोलले असं हे बघा ही काय रे? खोटं बोलती हा मग त्या विषयाला जाऊन निरोप देता का हा काय नाही बघ विशाल काय म्हणे मला तुझ्या संग लग्न करायचंय हे? कोणता विशाल तोच गालपांडे खोटं नको बोलू तू हे बघ मग हा तेल सांडे काला आला इड ते गाल पांडे मग हा कुठून आला तेल सांडे मी लग्न करायला आलोय तो म्हणे मला तुझ्या संग आणि तो बाप तर म्हणतो आपली पोरीवर मावाला विश्वास आहे मला तर नाही बाई पण त्याला आहे येडगांडे हे बघ हा. तुला माहिती 8 वर्षापासून आपलं प्रेम आहे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही लग्न करीन तर तुझ्या सोबत तो तुझा प्रॉब्लेम झाला मी काय झाला का काय काय झाला पुढं जाळा काय याचं? वर झाला का काय रे तू काय करतोय मी आता लग्न करणार आहे सोबत अरे काम दादा काय करतो बरं लग्न करणार रे काम धंदा म्हणजे हे मा गोठा आहे प्रेम करतो तिच्यावर हेच काम आहे त्याचं नाही गोठा आहे ना गोठा हा म्हणजे तो गोटेवाला पाहिला काय मी नाही पाहिला बघ त्याची तो आला मला हे बघ काजल तू यांना खरं खरं सांगून टाक घाबरू नको तू मी आहे ना तुझ्या सोबत खरं खरं सांगून टाक म्हणजे तोच एवढी डेअरिंग आहे का मग थांब ग हे ऐकून बघा घे. मला डेअरिंग करावंच लागल कारण मी त्याशिवाय जगू शकत हा, नाही कर, त्याला कर, कर. प्रसाद दिल्याशिवाय पर्याय नाही मी जगू शकत नाही त्याशिवाय मी हे बघा जीवाचं बरं वाईट करून घेईन हो हो बरोबर सांगाय सांग तो वाल्या का तिच्या वाल्या माझ्या हा तो वाल्या कर तो वाला काय नाही. काजल बोल तू आता तरी बोल या बा दादा म्हणजे आहे तो मला पसंत करीतो मी त्याला पसंत करते गंज 8 वर्षापासून थांब गे अहो बांगड्या मला येवत होते आम्ही हा, वर मागायचे गोटीते. बोल 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 हे बघा काय म्हणती हा. तो मला गंज पसंत करतो पण माझा निर्णय काय असा नाही का मला तोच पाहिजे म्हणून तुमचं जे म्हणणं असेल दादा ते मी करायला तयार आहे अगं असं काय बोलती तू तर मला बोलली होती का लग्न करेन तुझ्या सोबत करीन आता बोल ना ही शेवटची संधी आहे बरं का बोल मी माझ्या बापाच्या पुढे जाऊ शकत नाही तुम्ही ऐका ना आमचं प्रेम आहे एकमेकांचं ती तिच्या बाप
ती तिच्या बापाच्या पुढे जाऊ शकत नाही, तू कसं काय आमच्या दोघांच्या पुढे इकडे गेला? वय मागून वय इकडं, इकडे ये वय इकडं. हा? कसलं कालवा चाललंय? मी स्वयंपाक करत होते लयच कालवा ए, तो नंदाला पाहायला आला ना. पाहायला नाही आलेलो, सोयरी पाहायला नाही आलेलो आम्ही, आमचं प्रेम आहे तो सांगायला आला मी लग्न करणार आमच्या आहे. दोघांचं. आणि हे कोण आहे? मी नवरा आहे होणार तिचा. गोट्यावाला आहे गोट्यावाला. गोट्यावाला? हं. गोठावाला नाही, मी काय कांद्याचे गोठ नाही लावीत. किती किती जनावर किती तो आका? एक गाय आहे, एक वासरू आहे. गाय किती दूध देते? दूध नाही देत, मग खाटी आहे. मग त्याला गोट्या म्हणतो का तो? हा म्हणजे गोठा मोठा आहे, पण त्यात एकच गाय आहे का? एकच गाय. एक वासरू आहे. होय नंदनबाई? वासरू दुसरी काही काम नव्हती काय तुम्हाला? वहिनी मी तुम्हाला सांगितलं होतं ना मागच. काय? हे बघ, ओ काय बोलायला लागले? मला काय नाही माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे ना आमचं. कशाला तुम्हीच मला फोन देत होते ना वहिनी. हा हा ओ नाही मामा, मला नाही माहिती काय. मग त्याचा मुद्दे घ्यायचा. मागवा, सुनाला बिलकुल काय बोलायचं हो, नाही. तुम्ही बोला ना, आमचं प्रेम आहे, सांगा ना घरच्यांना. नाही नाही नाही, तुम्हाला कळत नाही का नंदनबाई? करायचं तर जरा चांगलं धडाचं करायचं ना. तुमच्या भावाला कळाल, म्हणजे तुमचा आता- भाऊ जीव घेईल ना माझं. धड आहे ना, मला धडच आहे ना, मी राव असं नका काय बोलू. धडाचं सगळं हाडं नाही आहे. धडाचं आहे, पण मग ते सगळं प्रेम आहे, काड्यामोड्याचं प्रेम आहे. हाड असू नाही धड असू, पण आमचं प्रेम आहे. काय बघून केलंय हो? हा? काहीतरी चावाचं बरं, धावलं गजरे. करायचं सगळं ना. पाहिलं होतं. गजरे पुढे मार. चालून किती पस्तावा हा. येईल. ए गजरे हा. आता बघ, आता पोरीनं पसंत केलाच आहे ना, असा आहे तसा. हम्म. आणि जाऊ दे, एक गाय आणि एक वासरू त्याच्याकडे. नाही नाही, हे बघा, प्रेम महत्वाचं आहे, प्रेम. हा नाही, प्रेम आहे महत्वाचं आहे. काय करा आता, आलाय पाहुणा तर चहा पाणी करू. मी काय म्हणते, हाज्या मार देऊ, तुमच्या चल. काय फरक बिरक पडलाय का? अहो तुमच्या भावाला कळालं ना, तुमचा जीव घेईन आणि सोबत माझा घेईन. हा? पण वहिनी तुम्ही लगेच जागेवर पलटी मारून राहिल्या, तुम्हाला सगळं माहिती. तुम्हाला माहिती आहे ना राव. नंदा की बोलायचं समजते का? नाही, आत्या मामा आहे. हे बघा, आता कळलं घरी सांगून टाका. मग तुम्ही माझं नाव काहीला घ्यायला लागले? मी नाही घेतलो, मी नाही घेतलो. बरं जाऊ दे, एक काम बरं, या. करू, पाहुणे टाकू लग्न करू या मध्ये या. चहा पाणी करू करू. पाहुणे. अरे वा, चला, चला चला हा. चला, चला. वा, पाया वा, वा. पडतो. हा तिच्या चला, बी पड. कॉंग्रॅच्युलेशन. हा. चल मग, चला पाहुणे. कोणचं लोशन? नाव नाही सांगितलं तुम्ही मला. बॉडी लोशन. तुमचं नाव काय? नाव काय? माझं आपलं बॉडी लोशन नाही, ते आपलं काय? काय नाव आहे माझं? सुहास म्हणजे नाव माहित नाही का? सुहास. तेल सांडे. हा. हा हा आत्या तुम्ही लोशनचं नाव काढलं ना, म्हणून जरा आधीच आठवायला. हा हा, चला हा. चला या जावा या. मध्ये घ्या. मी तुमचं आहे भूषण. हो, हो. हा, ए, पूर्वा थंडीचं नाव नाही. बॉडी लोशन. ए, नाही. चहा ठेव चांगला. चल. गट गट ठेव दुधाचा. शेळीच्या दुधाचं नाही जमत नाही आपल्याला. नाही नाही, प्युअर गावठी. हा. गावठी प्युअर. दरवाजा कसला? मग असं वा- हा, कुत्रे. काय बघा? करशील परत करशील. वय पुढं लय मारलं मला. देऊ का चहा पाणी? चहा पाणी नाही, टोस्ट बटर? तू आता दिला नाही बाई, चांगलं तुम्ही ठोसलं मला. आणि काय ठोस द्या. मग दे ना 2 चहा दे. देऊ का अजून चहा? चहा देऊ? मी तो काजलवर प्रेम करतो, तुमच्यावर थोडंच करतो. तुम्ही तिला पण पाचतो ना थोड्या वेळाने चहा पाणी, हाय का नाही? तिचा बी चहा पाणी वाहणार आहे. तुला पाहिजे काय चहा पाणी? नाही हा? नाही नाही. कशाचं काय चहा पाणी हाणून तोंड झालं माकडावानी. कशाचं काय बाबा, लय अवघड आहे. अयो, चुकलं मा. हे बघा, मी आता लग्नच नाही करीत, तसं राहतो आयुष्यभर, तसं राहतो रंडका. चुकलं काजल, चुकी केली मी प्रेम करून. तू साथ नाही दिली शेवटपर्यंत. येतो. मी जर साथ दिली असते तर बाबी बारीक मिरचीवाली भुगा झाला. नाही, काही चहा पाणी भेटला असं पण चांगला उकळलेला दूध. साथ नाही दिली ना, एकेकानी 7-7 फटके आणले. लाद दिली लाद. आता लाद दिला हा. निघायचं इथून सरळ सरळ. आणि आता घ्या हिला मध्ये घ्या. चला हो तुम्हाला करते घ्या. चांगलं उकळून तू चहा. घे तू घे आता हा. मध्ये. चला तू चाल मध्ये. तू मध्ये चाल पहिले आता. तू चाल मध्ये आता.